मासिक राशी भविष्यात तुमचं स्वागत आहे। चला जाणून घेऊया ऑक्टोबर महिन्याच्या राशी भविष्याबद्दल आणि पाहूया की कोणाच्या आयुष्यात काय घडणार आहे। सुरू करूया मेष राशीपासून। मेष राशीच्या जातकांसाठी हा महिना संमिश्र परिणाम देणारा आहे। या महिन्यात तुम्हाला तुमच्या तब्येतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल, कारण महिन्याच्या सुरुवातीपासूनच तुमची प्रकृती बिघडू शकते आणि जर तुम्ही त्याकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला वैद्यकीय सेवेची गरज भासेल आणि तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जावे लागेल। आर्थिकदृष्ट्या चांगले उत्पन्न असूनही तुमचे सतत खर्च असतील जे तुम्हाला काही त्रास देऊ शकतात, म्हणून तुम्ही पैशाच्या व्यवस्थापनाकडे योग्य लक्ष दिले पाहिजे। जोपर्यंत करिअरचा संबंध आहे, तुम्ही तुमच्या नोकरीत कठोर परिश्रम करा। तुमचे वरिष्ठ तुमच्याशी काही मुद्द्यांवर वाद घालतील, परंतु ते तुमच्या कामाची प्रशंसा करतील आणि यामुळे तुम्हाला नोकरीत चांगले परिणाम मिळतील। विरोधकांपासून सावध राहावे। व्यवसाय करणाऱ्या जातकांना हा महिना चांगला दिसतो। तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील, तुम्ही यशाच्या मार्गावर पुढे जाल आणि तुमच्या व्यवसायात प्रगती होईल। विद्यार्थ्यांना कठीण आव्हानांना सामोरे जावे लागेल आणि तुमची परीक्षा होईल, पण तुमची मेहनत तुम्हाला यश मिळवून देईल। कौटुंबिक जीवनात चढउतार असले तरी आनंदी क्षणांचा ओघ निर्माण होईल। प्रेम संबंधांमध्ये चढउतार येतील, परंतु महिन्याच्या उत्तरार्धात समस्या कमी होतील। प्रेम विवाह होण्याची शक्यता आहे। वैवाहिक संबंधांमध्ये प्रेम आणि रोमांस राहील। महिन्याचा पूर्वार्ध अधिक अनुकूल राहील। नंतरचे काही समस्या निर्माण करू शकतात। जर तुम्हाला परदेशात जायचे असेल तर तुम्हाला या महिन्यात यश मिळू शकते। उपाय: मंगळवारी गुळाचे लाडू वानरांना खाऊ घातले पाहिजे। आता पुढची रास वृषभ रास। वृषभ राशीच्या जातकांसाठी हा महिना अनुकूल राहण्याची शक्यता आहे। आर्थिकदृष्ट्या तुम्हाला खूप अनुकूल परिणाम मिळतील, ज्यामुळे या महिन्यात समान आर्थिक लाभ मिळत राहतील आणि तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा दिसून येईल। परंतु हे सर्व महिन्याच्या पहिल्या सहामाहीत होताना दिसते। महिन्याच्या उत्तरार्धात उत्पन्नापेक्षा जास्त खर्च होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सावधगिरी बाळगा। करिअरच्या बाबतीत तुमच्यावर कामाचा खूप दबाव असेल, म्हणून तुम्ही तुमच्या नोकरीमध्ये कठोर परिश्रम केल्यास तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळतील। व्यावसायिकांसाठी हा महिना चांगला आहे। तुमच्या क्षमतेनुसार व्यवसाय पुढे नेण्यात तुम्ही यशस्वी व्हाल। काही नवीन लोकांकडून तुम्हाला व्यावसायिक लाभ मिळण्याची शक्यता आहे। विद्यार्थ्यांना या महिन्यात सर्वाधिक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते, कारण तुमच्या अभ्यासात वारंवार येणारे अडथळे तुम्हाला अभ्यासापासून वळवू शकतात। त्यामुळे खूप एकाग्रता आवश्यक असेल। प्रेम संबंधांमध्ये प्रेमाबरोबरच बरेच काही असणार आहे, म्हणून तयार रहा। मारामारी सोबतच तुम्हाला बाहेरील लोकांचा हस्तक्षेप, कुटुंबातील सदस्यांशी वाद इत्यादी अनेक गोष्टींचा सामना करावा लागू शकतो। विवाहितांसाठी हा महिना अनुकूल राहण्याची शक्यता आहे। आपापसात एकोपा प्रस्थापित होईल। नात्यात परिपक्वता येईल आणि घरात आनंदाचे आगमन होईल। कौटुंबिक जीवनात ही चढउतार असतील, परंतु परस्पर प्रेम तरीही तुम्हाला एकत्र ठेवेल। आरोग्याच्या दृष्टीने हा महिना कमजोर आहे। पोटाशी संबंधित समस्या अधिक त्रास देऊ शकतात, त्यामुळे आरोग्याची काळजी घ्या। उपाय: महिन्याच्या पूर्वार्धात उत्तम गुणवत्तेचा रत्न चांदीच्या मुद्रेत टाकून आपल्या अनामिक बोटात शुक्ल पक्षाच्या शुक्रवारी धारण करा। आता पुढची रास मिथुन रास। हा महिना तुमच्यासाठी चढउतारांनी भरलेला महिना असण्याची शक्यता आहे। तुम्हाला अनेक बाबतीत सावधगिरीने पुढे जावे लागेल। कौटुंबिक समस्यांकडे लक्ष देणे खूप महत्त्वाचे असेल, कारण कौटुंबिक जीवनात गोंधळ होण्याची शक्यता आहे। जोपर्यंत आर्थिक परिस्थितीचा संबंध आहे, तो अप्रत्यक्षपणे तुम्हाला पैसे मिळवण्याची शक्यता दर्शवितो। महिन्याच्या पूर्वार्धात अधिक अडचणी येतील। उत्तरार्धात उत्पन्न वाढू शकते। तुम्हाला काही खर्च करावा लागण्याची शक्यता आहे। लांबचा प्रवास थकवणारा असेल। तुमच्या नोकरीमध्ये कठीण आव्हाने तुमचे स्वागत करतील, त्यामुळे व्यवसाय करणाऱ्या जातकांना परदेशी स्रोतांकडून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे। विद्यार्थ्यांसाठी महिन्याचा पूर्वार्ध चांगला जाईल आणि तुम्हाला तुमच्या शिक्षणात चांगले यश मिळू शकेल।
महिन्याचा पूर्वार्ध प्रेम प्रकरणांसाठीही अधिक अनुकूल आहे. नात्यात तीव्रता राहील. वैवाहिक जीवन जगणाऱ्या जातकांना काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. आरोग्यासंबंधी समस्यांना तोंड देण्याची तयारीही ठेवावी. पण तुमचा आत्मविश्वास इतका कमजोर नाही. तुम्ही प्रत्येक समस्येचा धैर्याने सामना कराल आणि अनेक आव्हानांमधून सहज बाहेर पडाल. उपाय: नियमित श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राचा पाठ केला पाहिजे. आता पुढची रास कर्क रास. कर्क राशीच्या जातकांसाठी हा महिना मध्यम फलदायी राहील. जोपर्यंत तुमच्या करिअरचा संबंध आहे, तुम्हाला नोकरीमध्ये काही अडथळ्यांना सामोरे जावे लागेल आणि त्यासाठी तुमच्या सहकार्याचा दृष्टिकोन आणि तुमच्याबद्दलच्या त्यांच्या भावना महत्त्वाच्या ठरतील, कारण ते तुमच्या विरोधात जाऊन तुम्हाला त्रास देण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. तथापि सर्व काही असूनही तुमच्या चांगल्या आणि उत्कृष्ट कामगिरीमुळे तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचे समर्थन मिळेल, ज्यामुळे तुमची परिस्थिती सुधारेल. व्यवसाय करणाऱ्या जातकांना चढउतारांना सामोरे जावे लागेल. तुमचे काही निर्णय चुकीचे ठरू शकतात, ज्यामुळे तुम्हाला त्रास होईल. परंतु काही जुने निर्णय अचानक तुम्हाला चांगले लाभ देऊ शकतात. आर्थिकदृष्ट्या खर्च तर होतीलच, पण तुमच्या उत्पन्नातही चांगली वाढ होईल. कौटुंबिक जीवनात सुखशांती राहील. मात्र भावंडांना काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. प्रेम संबंधांसाठी हा काळ अनुकूल असेल आणि तुमचे प्रेम फुलून जाईल. तुमचा प्रेम विवाह होण्याची शक्यता आहे. तर वैवाहिक जीवन जगणाऱ्या जातकांना सासरच्या मंडळींमुळे काही तणाव जाणवू शकतो. आरोग्याशी संबंधित समस्यांकडे लक्ष देणे आणि कोणत्याही समस्येकडे दुर्लक्ष करणे टाळणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी हा महिना अनुकूल राहील. परदेशात शिक्षणातही यश मिळू शकते. उपाय: नियमित श्री बजरंग बाणचा पाठ केला पाहिजे. आता पुढची रास सिंह रास. हा महिना तुमच्यासाठी संमिश्र परिणाम देणारा आहे. जोपर्यंत तुमच्या करिअरचा संबंध आहे, नोकरदार जातकांना अनेक प्रकारचे शुभ परिणाम मिळू शकतात. या महिन्यात तुम्हाला प्रमोशन तर मिळू शकतेच, पण तुमच्या पगारातही वाढ होण्याची शक्यता आहे. सरकारी क्षेत्रातील लोकांनाही चांगला लाभ मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्या जातकांना त्यांच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. यामुळे तुम्हाला चांगले परिणाम मिळण्यास मदत होईल आणि तुमचा व्यवसाय ही चांगली प्रगती करेल. प्रेम संबंधांमध्ये चढउतार असले तरी नात्यात प्रेम वाढण्याची शक्यता आहे. परंतु आपल्या वर्तनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वैवाहिक संबंधांसाठी काही आव्हानात्मक काळ असतील तरीही तुम्ही तुमच्या बुद्धीने परिस्थिती हाताळू शकाल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा महिना कमजोर राहण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला आजार होण्याची शक्यता आहे. मानसिक तणावाचा तुमच्यावर विशेष परिणाम होईल. कौटुंबिक जीवनात अशांतता राहील. काही काळ शांतता असू शकते, परंतु तुम्हाला परिस्थितीकडे लक्ष द्यावे लागेल. हा महिना विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करण्याचा महिना आहे. कठोर परिश्रम करा. परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्याची इच्छा महिन्याच्या उत्तरार्धात पूर्ण होऊ शकते आणि इतर लोकांनाही परदेशात जाण्यात यश मिळू शकते. उपाय: गुरुवारी केळी खाऊ नका. लहान मुले आणि ब्राह्मणांना केळी वाटा. आता पुढची रास कन्या रास. कन्या राशीत जन्मलेल्या जातकांसाठी हा महिना संमिश्र परिणाम देईल. तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल, कारण या महिन्यात तुमचे आरोग्य कमजोर असू शकते आणि तुम्ही आजारांना बळी पडू शकता. तुमची प्रतिकारशक्ती कमी होण्याची चिन्हे देखील आहेत. यामुळे तुम्ही कोणत्याही संसर्गाला सहज बळी पडू शकता. म्हणून या संपूर्ण महिन्यात तुमच्या आरोग्याची अधिक चांगली काळजी घ्या. करिअरच्या बाबतीत नोकरीमध्ये चढउतार असतील तरीही तुम्ही चांगल्या पदावर राहाल. व्यवसाय करणाऱ्या जातकांना कुशाग्र बुद्धिमत्तेचा लाभ मिळेल. तुमच्या व्यावसायिक भागीदाराशी चांगले संबंध असल्यामुळे तुमचा व्यवसाय प्रगती करेल. परंतु तुम्हाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागेल, ज्यामुळे व्यवसायाची गती कमी होऊ शकते. त्यामुळे सावधगिरीने पुढे जा. कौटुंबिक जीवनात चांगली परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रेम संबंधांसाठी काळ चांगला राहील, तर वैवाहिक जीवनात तणाव आणि संघर्षाची परिस्थिती सतत बिघडत जाईल.
आर्थिकदृष्ट्या महिना चांगला जाण्याची शक्यता आहे, तर विद्यार्थ्यांना कठीण आव्हानांसाठी तयार राहावे लागेल. तुम्ही अभ्यासासाठी परदेशात जाण्यात यशस्वी होऊ शकता. उपाय: तुम्हाला आपल्या राशी स्वामी बुध महाराजांच्या विशेष रत्नपन्ना आपल्या कनिष्ठिका बोटात बुधवारी धारण केला पाहिजे. तर मित्रांनो, पुढची रास पाहण्याआधी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला दैनिक, साप्ताहिक आणि मासिक राशी भविष्याची माहिती मिळेल. पुढची रास तुळ रास. तुळ राशीत जन्मलेल्या जातकांसाठी हा महिना सावधगिरीचा महिना आहे. तुम्हाला या महिन्यात केवळ आरोग्याबाबतच नव्हे, तर आर्थिक बाबतीतही अत्यंत सावधगिरी बाळगावी लागेल, कारण महिन्याच्या सुरुवातीपासूनच खर्चाचा बोजा तुमच्यावर पडेल, जे हाताळणे तुमच्यासाठी आव्हानात्मक असेल. तुमच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर तुम्ही नोकरीमध्ये खूप व्यस्त असाल, तुमची घाई वाढेल आणि एकाच ठिकाणी काम करणे थोडे कठीण जाईल. परंतु तुम्ही तुमची मेहनत सुरूच ठेवाल. व्यवसाय करणाऱ्या जातकांना सहलीवर जाण्याची संधी मिळेल आणि त्यांना आनंद सहलींद्वारे व्यवसायात चांगले परिणाम मिळू शकतील. व्यवसायासाठी हा महिना चांगला जाईल. विवाहित जातकांसाठी महिन्याची सुरुवात चांगली राहील आणि त्यांच्या नात्यात प्रेम वाढेल. मात्र महिन्याचा उत्तरार्ध काहीसा कमजोर राहण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात सुसंवाद निर्माण होण्याची शक्यता आहे. भावांना तुमच्या मदतीची गरज भासू शकते. विद्यार्थ्यांनी मेहनत करण्याची तयारी ठेवावी. आरोग्याच्या दृष्टिकोनातून या कालावधीत शारीरिक समस्यांबद्दल सतर्क राहणे आवश्यक असेल, कारण आपण एखाद्या आजाराला बळी पडू शकता. उपाय: तुम्ही शनिवारी शनी चालीसाचा पाठ नक्की करा. आता पुढची रास वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा महिना अनुकूल दिसत आहे. या महिन्यात तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा दिसून येईल. महिन्याचा पहिला भाग नक्कीच चांगला असू शकतो, कारण तुम्हाला जास्त पैसे मिळण्याची शक्यता आहे. तथापि महिन्याच्या उत्तरार्धात खर्चाला गती मिळू शकते. कौटुंबिक नात्यात गोडवा राहील. कटून बोलता एकत्र राहून परिस्थिती हाताळता येते. करिअरबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला नोकरीत चांगले उपाय मिळतील. तुमच्या वरिष्ठांची मर्जी जिंकण्यासाठी तुम्हाला काही प्रयत्न करावे लागतील, कारण काही गोष्टींमध्ये ते तुमच्यावर नाराज होऊ शकतात. अशा परिस्थितीत त्यांचा विश्वास तुमच्यासाठी आव्हान असेल. व्यवसाय करणाऱ्या जातकांना अनेक प्रकारचे फायदे मिळतील आणि व्यवसायात प्रगतीचा आनंददायी योगायोग होईल. प्रेम संबंधांमध्ये चढउतारानंतरही प्रेमाचा एक भाग कायम राहतो, जो तुमचे नाते टिकवून ठेवेल. वैवाहिक जीवन जगणारे जातक आनंदी राहतील आणि त्यांच्या जीवनसाथीची चांगली साथ मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा महिना सुरुवातीला आव्हाने घेऊन येईल आणि तुमची एकाग्रता बिघडेल. महिन्याच्या सुरुवातीला परदेशात जाण्याची इच्छा असलेले जातक परदेशात जाऊ शकतात आणि तेथे त्यांना अनेक प्रकारच्या चैनीच्या वस्तू मिळतील. तुम्ही या महिन्यात नवीन वाहन किंवा महागडी वस्तू खरेदी करू शकता. उपाय: तुम्ही श्री दुर्गा कवचचा पाठ केला पाहिजे. आता पुढची रास धनु रास. धनु राशीच्या जातकांसाठी हा महिना खूप त्रासदायक ठरू शकतो. महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या दशम भावात 6व्या ग्रहांच्या प्रभावामुळे तुमच्या करिअरमध्ये परिस्थिती प्रतिकूल राहील. अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी सावधगिरी बाळगावी लागेल, कारण संभाषणादरम्यान काहीतरी चूक होऊ शकते, ज्यामुळे कामाच्या ठिकाणी समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. व्यवसाय करणाऱ्या जातकांना त्यांच्या व्यवसायातील भागीदारांशी चांगले संबंध ठेवण्याकडे लक्ष द्यावे लागेल, अन्यथा व्यवसायासाठी वेळ चांगला राहील. कौटुंबिक जीवनात तणाव निर्माण होईल आणि घरातील ज्येष्ठांचे आरोग्य बिघडू शकते. त्याकडे लक्ष द्या आणि घरात शांतता राखण्याचा प्रयत्न करा. प्रेम संबंधांसाठी हा काळ चांगला राहील आणि तुम्ही तुमच्या प्रेयसीसोबत लग्नाबद्दल चर्चा करताना दिसतील, म्हणजेच तुम्ही विवाह करण्याचा विचार करू शकता. विवाहित लोकांना त्यांच्या जोडीदाराच्या रागाचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे काही काळ संबंध बिघडू शकतात. परिणामी तुम्हाला तुमचे नाते जपून सांभाळावे लागेल आणि तुमचा स्वाभिमानही जपावा लागेल. विद्यार्थ्यांसाठी महिना अनुकूल असेल,
आणि तुम्ही तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यात यशस्वी होऊ शकता. बेरोजगारांना नोकरी मिळू शकते, परंतु आरोग्यात चढउतार आणि खर्चही जास्त असतील, त्यामुळे उत्पन्नाकडेही लक्ष द्यावे लागेल. तुम्ही परदेशात जाण्याचा विचार करू शकता आणि अशा परिस्थितीत लांबच्या सहलीला जाऊ शकता. उपाय: नियमित सूर्य देवाला अर्घ्य दिला पाहिजे. आता पुढची रास मकर रास. मकर राशीत जन्मलेल्या जातकांसाठी हा महिना अनुकूल राहण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरमध्ये तुम्हाला आरोग्य लाभ मिळतील, परंतु तुमच्या स्वतःच्या चुकांमुळे तुम्हाला समस्यांना तोंड द्यावे लागू शकते, कारण तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत निष्काळजी राहाल आणि ही परिस्थिती तुम्हाला आजारी बनवू शकते. करिअरच्या दृष्टीने तुम्हाला काही बदल दिसतील. तसेच नोकरीत बदल होऊ शकतो आणि तुम्हाला नवीन नोकरी मिळू शकते. तुम्ही चांगल्या नोकरीत असाल तर तुमची बदली होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या जातकांना कठीण आव्हानांना तोंड देत पुढे जावे लागेल आणि यामुळे त्यांना व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. हा महिना प्रेम संबंधांसाठी अनुकूल असेल आणि तुमचे लग्न होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या बाजूने कोणतीही चूक करू नका. कौटुंबिक जीवनातील तणाव कमी होईल. एकमेकांमधील प्रेम वाढेल आणि तुम्हाला कौटुंबिक जीवनाचा पुरेपूर आनंद घेण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांसाठी महिना अनुकूल असेल आणि तुम्हाला चांगले यश मिळू शकेल. हा महिना आर्थिक बाबतीत मध्य राहण्याची शक्यता आहे. उपाय: नियमित महाराज दशरथ कृतनील शनी स्तोत्रचा पाठ केला पाहिजे. आता पुढची रास कुंभ रास. कुंभ राशीच्या खाली जन्मलेल्या जातकांसाठी हा महिना सावधगिरीचा असेल. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल, जी महिन्याच्या सुरुवातीला कमजोर होणार आहे. तथापि महिन्याच्या उत्तरार्धात आरोग्यामध्ये सुधारणा होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्याचवेळी तुम्हाला करिअरच्या बाबतीत चांगले परिणाम मिळतील, परंतु नोकरीमध्ये बदल होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्या जातकांना महिन्याच्या पहिल्या 6 माहीत आव्हानांना सामोरे जावे लागेल, परंतु या काळात तुम्हाला यश मिळू शकते. प्रेम संबंधांमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो. वैवाहिक जीवनात काही अडचणी येतील आणि अशा परिस्थितीत सासरच्या लोकांशी वाद टाळणे चांगले. अधिक आर्थिक आव्हाने असणार आहेत, त्यामुळे तुम्हाला या महिन्यात सावधगिरी बाळगावी लागेल. विद्यार्थ्यांना आव्हानानंतर यश मिळू शकते. तसेच परदेश प्रवासाची शक्यता आहे आणि काही मालमत्ता खरेदी करण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. उपाय: तुम्ही श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राचा पाठ केला पाहिजे. आता पुढची रास मीन रास. मीन राशीच्या जातकांसाठी हा महिना मध्यम फलदायी असणार आहे. आर्थिक आव्हाने तुम्हाला अडचणीत आणू शकतात, कारण खर्च नियंत्रणाबाहेर जाऊ शकतात. आरोग्याच्या दृष्टिकोनातून चढउतार असतील, त्यामुळे आरोग्याकडेही लक्ष द्यावे लागेल. करिअरच्या दृष्टीने परिस्थिती ठीक राहील. तुमच्या सहकार्याशी चांगले वागणे तुम्हाला तुमच्या कामात बळ देईल. व्यवसाय करणाऱ्या जातकांना काही गोंधळाचा सामना करावा लागेल आणि काही गोष्टींमध्ये सखोल समजून घेणे आणि तज्ज्ञांचे मत घेणे चांगले होईल, तरच ते व्यवसाय यशस्वी करू शकतील. प्रेम संबंधांसाठी महिना चांगला आहे आणि तुम्ही तुमचे प्रेम संबंध योग्य पातळीवर नेण्यासाठी प्रयत्न कराल. त्याचवेळी वैवाहिक संबंधांमध्ये चढउतार होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी वेळ चांगला आहे, परंतु एकाग्रता वाढवणे तुमच्यासाठी आव्हान असेल. कौटुंबिक जीवन चांगले राहण्याची शक्यता आहे. हा महिना आरोग्याच्या दृष्टिकोनातून चढउतारांनी भरलेला असणार आहे, कारण तुमच्या राशीचा स्वामी बृहस्पती महाराज महिन्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुमच्या 3ऱ्या भावात राहणार आहे. पण राहू महाराज तुमच्या राशीत उपस्थित राहतील, ज्यामुळे तुम्ही बेफिकीर बनतील आणि या निष्काळजीपणामुळे तुम्ही आरोग्याच्या समस्यांना बळी पडू शकता. त्याचवेळी वक्री शनी महाराज महिन्यामध्ये तुमच्या 12व्या भावात विराजमान असतील, ज्यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. तसेच तुमच्या पायाला दुखापत किंवा मोच येण्याची शक्यता असू शकते. उपाय: तुम्ही आपल्या राशी स्वामी देवगुरु बृहस्पतीच्या बीज मंत्राचा नियमित एक निश्चित संख्येत जप केला पाहिजे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे ऑक्टोबर महिन्याचे राशी भविष्य. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद.